सर्व सन्माननीय मान्यवर व धम्मबंधू भगिनी, आपणा सर्वांना सविनय जय भीम, नमो बुद्धाय। मी ॲडव्होकेट दिलीप काकडे, दी धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय मुख्य समन्वयक, धम्मसंहिता चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो। धम्मसंहिता निर्मिती, विकास आणि वाटचाल या विषयाचा 7वा भाग मी आपणासमोर सादर करीत आहे। या भागाचे शीर्षक आहे की ॲडव्होकेट दिलीप काकडे द्वारा धम्मसंहिता आणि बुद्धविहार व्यवस्थापन कायदा मसुदा विधेयक बनवण्याचे प्रयत्न। या व्हिडिओमध्ये ॲडव्होकेट दिलीप काकडे यांनी धम्मसंहिता आणि बुद्धविहार व्यवस्थापन कायदा या दोन विषयाचे मसुदा बनवण्याचे जे प्रयत्न केले आहेत, तसेच या दोन विषयांचे एकत्रित समीकरण कसे निर्माण केले आहे याची माहिती सादर करत आहे। आपण हा व्हिडिओ पूर्ण ऐकावा आणि जास्तीत जास्त लोकांना तो शेअर करावा। धम्मसंहिता आणि बुद्धविहार व्यवस्थापन कायद्याचा मसुदा बनवण्यासाठी माझ्याद्वारे जे प्रयत्न केले त्याची माहिती पुढील प्रमाणे। गरज ही शोधाची जननी आहे। जगात जेवढे शोध लागले ते गरजेपोटीच मनुष्याने लावले आहे। कोणत्याही गोष्टीची प्रथम गरज असणे हे महत्त्वाचं असतं। गरजेशिवाय मिळालेल्या गोष्टीचे महत्त्व पटत नाही। गोष्ट कितीही महत्त्वाची असली आणि तिची गरज नसली तर त्या गोष्टीला महत्त्व प्राप्त होत नाही। तशाच प्रकारे मनुष्याच्या रोगाचे निदान शोधणे महत्त्वाचं असतं। मनुष्याच्या रोगाचे निदान होत नाही तोपर्यंत त्याला कितीही त्रास अथवा वेदना झाल्या तरी त्यावर इलाज करता येत नाही। नेमका कोणता रोग झाला आहे हे कळल्याशिवाय औषध देता येत नाही। निदानाशिवाय उपचार म्हणून काही औषध दिलेच तर रोग बरा होण्याऐवजी नवीनच समस्या निर्माण होण्याचा मोठा धोका संभवतो। निदान करणे ही गोष्ट अतिमहत्त्वाची असते। रोग कळला की बाजारात औषध उपलब्ध असते, ते आणून उपचार करता येतात, परंतु रोगाचे निदान होत नाही तोपर्यंत काहीही कोणीही करू शकत नाही। तसेच मनुष्याच्या दुःखाचे कारण कळल्याशिवाय उपाय करता येत नाही। समाजात समस्या कशामुळे निर्माण झालेली आहे हे जर माहीत झाले तर त्यावर उपाय करणे सहज शक्य होईल। धर्मांतरित बौद्धांच्या ज्या समस्या आहेत त्या नेमक्या कशामुळे निर्माण झाल्या आहेत याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे। कोणी म्हणतो राजकीय गटबाजीमुळे समाजाचं वाटोळं झालं आहे, तर कोणी म्हणतो की सत्ता नाही म्हणून समाज गुलाम आहे, त्याच्यावर अन्याय होत आहे। कोणी म्हणतो की नेतृत्व चांगले नाही म्हणून वाटोळं झालं आहे। गटबाजीमुळे समाजातील लोक एकमेकांना विरोध करतात, दोष देतात। प्रत्येकजण म्हणतो की मी बरोबर आहे व इतर सर्व चुकीचे आहे। हे सर्व गट संघटनामध्ये सतत चालूच आहे। कोण म्हणतो की सत्ता आली की सर्व ठीक होईल, कोण म्हणतो की राजकीय ऐक्य झाले की सर्व ठीक होईल। धार्मिक क्षेत्रात तर विविध भूमिका आहेत। बहुतेक बौद्धांकडून हिंदू व बौद्ध दोन्ही धर्मांचे पालन केले जाते। कागदावर बौद्ध व्हायला कोणी तयार नाही। बौद्ध रेकॉर्ड बनवायला तयार होत नाहीत। जातीचा दाखला काढणारे बौद्ध असल्याचा दावा करतात। महार रेकॉर्ड ठेवून अनेकांनी अनगिनत धम्माच्या संघटना काढलेल्या आहेत। अनेक संघटनांनी पत्रके काढून जनगणनेत जात लिहिण्याचे आदेशच दिलेले आहेत। धर्मांतरित बौद्धांचा संविधानिक दर्जा अनुसूचित जात की धार्मिक अल्पसंख्याक हे अजूनपर्यंत ठरलेले नाही। जनगणनेत काय लिहायचे हा वाद कायमस्वरूपी आहे। समाजकारणात, धर्मकारणात, राजकारणात कोणीच कोणाचं ऐकत नाही। संस्कृती संवर्धनाच्या नावाने तर काहीच होत नाही। प्रत्येकाचा स्वैराचारीपणा सुरू आहे। यामुळे समाज विस्कळीत व विभाजित आहे, तुकड्या तुकड्यात वाटला गेला आहे। समाजाच्या स्थितीबाबत सार्वजनिक स्तरावर चर्चा केली तर नैराश्य येते। जो तो आपापल्या परीने माझाच उपाय कसा योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे। हे सर्व परिणाम समाजात घडताना दिसत आहेत। हे परिणाम का होतात त्याचे मूळ शोधून काढणे महत्त्वाचं आहे। एकदा परिणामांचे मूळ सापडले की उपाय करणं सोपं व शक्य आहे। महत्त्वाचे काय आहे तर परिणामांचे मूळ शोधणे। समाजात घडणाऱ्या सर्व गोष्टी कशामुळे घडतायत, समाजाचे नकारात्मक, विस्कळीत, विभाजित, स्वैराचारीपणाचे वातावरण आहे, त्याला नेमके कारण काय हे शोधून काढले की उपाय करणे सोपे असते। आचारसंहितेचा अभाव ही मूळ समस्या आहे असे आमचे म्हणणे आहे। याचे स्पष्टीकरण असे की समाजात होणाऱ्या परिणामांचा गांभीर्याने अभ्यास केल्यास असे आढळते की धर्मांतरित बौद्धांमध्ये आचारसंहितेचा अभाव आहे। बौद्ध समाजाला आचारसंहितेची गरज आहे। आचारसंहिता नसल्यामुळे वरील सर्व परिणाम झालेले आहेत व समाजाचे असे चित्र निर्माण झालेले आहे। त्यामुळे आचारसंहितेचा अभाव ही पहिली गोष्ट आणि आचारसंहितेची गरज भागवण्यासाठी तिचा मसुदा तयार करणे ही दुसरी गोष्ट। पहिली गोष्ट सिद्ध झाल्याशिवाय, पटल्याशिवाय, आवश्यक वाटल्याशिवाय आणि तिची मागणी केल्याशिवाय
दुसऱ्या गोष्टीचा पुरवठा करणं योग्य होत नाही. या समीकरणाला लक्षात घेऊन प्रथम धम्मसंहितेची गरज आहे हे पटवून देणे आणि गरज पटल्यानंतरच प्रत्यक्ष धम्मसंहिता सादर करणे असा निर्णय घेऊन काम सुरू केले होते. गरज पटवून देण्यावर लक्ष केंद्रित केले होते. 1986 सालापासून गरज पटवून देण्यासाठी काम सुरू केले. ते सतत चालू राहिले. भाषण, व्याख्यान, पुस्तक, लेख, सोशल मीडिया इत्यादी मार्गाने वर्षानुवर्षे काम केल्यानंतर लोकांना हळूहळू परिणामांचे कारण पटत गेले होते. या काळात मसुदा बनवण्याचे प्रयत्न करीत होतो, परंतु ते निष्फळ ठरत होते. याचे स्पष्टीकरण असे की समाजाला आचारसंहितेची म्हणजेच धम्मसंहितेची आवश्यकता पटल्यामुळे समाजातून धम्मसंहितेच्या मसुद्याची मागणी सुरू झाली होती. आता प्रत्यक्ष धम्मसंहितेचा मसुदा सादर करण्याची आवश्यकता होती अथवा वेळ आली होती हे माझ्या एव्हाना लक्षात आले होते. म्हणून एका बाजूला गरज पटवून देण्याचे काम सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला धम्मसंहितेचा मसुदा बनवण्यासाठीचा अभ्यास सुरू होता. एकट्यासाठी हे काम व्यापक व अवघड होते. एकट्यानेच सर्व करायचे होते. सतत मसुदा बनवण्याचा प्रयत्न करीत होतो. सातत्याने प्रयत्न केले. खूप लोकांशी चर्चा केल्या. साहित्यिक, विचारवंत, वकील, भिक्खू व इतर धर्माच्या विद्वानांशी चर्चा केल्या. धार्मिक व इतर क्षेत्रातील असे जास्तीत जास्त कोड ऑफ कंडक्ट अभ्यासले. सर्व धर्माच्या संहिता व कायदे यांचा अभ्यास केला. धर्मग्रंथाचा अभ्यास केला. परंतु मसुदा कसा तयार करायचा याचे समीकरण जुळत नव्हते. एका बाजूला असे प्रयत्न चालू होते तर दुसऱ्या बाजूला लोकांकडून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली की तुम्ही मसुदा बनवून जनतेसमोर मांडावा. लोकांच्या मागणीने जोर धरल्यावर मी जाहीर आश्वासन दिले की लवकरात लवकर मसुदा बनवून जनतेसमोर ठेवला जाईल. गंभीरपणे मसुद्यावर चर्चा व अभ्यास करीत होतो, परंतु मनासारखे काही घडत नव्हते. अर्थात मसुदा तयार करणे ही गोष्ट आव्हानात्मकच होती. प्रयत्न करीत होतो, परंतु समीकरण काही केल्या जुळत नव्हते. समाधानकारक समीकरण निर्माण होत नव्हते. अशी परिस्थिती 2018 सालापर्यंत सुरू होती. यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची व सकारात्मक घडली होती, ती म्हणजे मसुदा बनवण्यासाठी लागणारी साधन सामुग्री मात्र खूप गोळा झाली होती. आचारसंहितेबाबतची पुस्तके, विविध संस्था संघटनांच्या आचारसंहिता, विविध धर्माच्या आचारसंहिता, बुद्ध धम्माचे विनय पिटक, धम्माचा ऐतिहासिक मागोवा, बुद्ध व बाबासाहेबांची भूमिका, भारत सरकारने ब्रिटिश काळापासून पास केलेले कायदे, धम्मसंहितेच्या मसुद्याचे समीकरण जुळवण्यासाठी बनवलेले कच्चे साहित्य, मसुद्यामध्ये समाविष्ट करावयाच्या बाबी यांची यादी व त्यानुसार त्याचा तपशील असे साहित्य तयार होते. फक्त अंतिम समीकरण जुळूनच येत नव्हते. 2018 साली माझी मानसिक अवस्था अशी निर्माण झाली की आवश्यकता आहे, यावर किती वर्ष खर्च घालणार, धम्मसंहितेचा मसुदा बनणार की नाही. आता तर लोकही प्रश्न विचारत होते. मी नवी मुंबई व पुणे येथे कार्यक्रम घेऊन लवकरच मसुदा समाजासमोर ठेवण्याचे जाहीर केले होते, परंतु मसुदा तयार होत नव्हता. मनामध्ये सातत्याने चलबिचल होत होते की काय करायचे. आपण एवढी वर्षे या विषयासाठी घालवित आहे, ते सर्व व्यर्थ जाणार की काय, असाही प्रश्न पडू लागला होता. मसुदा तयारच होत नाही म्हणून सातत्याने नैराश्यही येऊ लागले होते. प्रयत्न केला तरी मनासारखे काही होतच नव्हते. प्रयत्न करायचे आणि सोडून द्यायचे. 2020 पर्यंत असे चालले होते. परंतु कोरोना काळात मसुदा तयार करण्यात यश आले. त्याची माहिती अशी की शेवटी कोरोनाच माझ्या मदतीला धावून आला. या काळात बाहेर जायचे नव्हते आणि माझा आवाज गेला होता. स्वरयंत्र अजिबात चालत नव्हते. त्यामुळे फोन करणे किंवा इतरांशी संवाद साधणे बंद झाले होते. परिस्थितीने अज्ञातवासात गेलो होतो. कोरोनाची भीती आणि स्वरयंत्र बंद पडल्यामुळे, तसेच बाहेर दवाखाने बंद असल्यामुळे इलाजही करता येत नव्हता. त्यामुळे मानसिक अवस्था खूपच विचित्र आणि भीतीदायक होती. अशा अवस्थेचा उपयोग करून घेण्याचा मी विचार केला. या अज्ञातवासात ठरवले की आपण फक्त धम्मसंहितेचाच विचार करायचा, इतर कोणताही विचार करायचा नाही आणि वेळोवेळी जे कच्चे साहित्य बनवले आहे त्यातून काही जमते का ते पाहायचे. परंतु या विषयाव्यतिरिक्त दुसरा कोणताही विषय डोक्यात घ्यायचाच नाही, असा ठाम निर्धार करून मी कामाला सुरुवात केली. नेहमीप्रमाणे मन लागत नव्हते, लक्ष केंद्रित होत नव्हते आणि कोणतेही समीकरण जुळत नाही असे वातावरण तयार होत नव्हते. परंतु मन लागो अथवा न लागो दुसरा विषयच डोक्यात घ्यायचा नाही. जमवलेले सर्व साहित्य घेऊन बसायचे आणि सतत काहीतरी त्या साहित्यातूनच मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत राहायचे.
काहीतरी टाईप करत राहायचे असा चंगच बांधला होता. काही दिवसांनी हळूहळू मार्ग मिळायला सुरुवात झाली होती. मार्च 2020 पासून जुळवाजुळवीला सुरुवात केल्यानंतर नोव्हेंबर 2020मध्ये म्हणजे 9 महिन्यात आराखडा तयार झाला. एकदाचे समाधानकारक समीकरण जुळले होते आणि मी समाधानी झालो होतो. मसुद्याचे या वाचन कसे केले? हा आराखडा 6 डिसेंबर 2020 रोजी प्रथम मी माझी पत्नी नम्रता हिला वाचून दाखवला. 6 डिसेंबरला पूर्ण दिवस तिला हा विषय समजावून सांगितला. तिनेही प्रामाणिकपणे वेळ दिला आणि आराखडा चांगला असल्याचे मान्य केले. तिला कधीही कोणताही मुद्दा प्रथमदर्शनी मान्य होत नाही, परंतु हा मुद्दा प्रथमदर्शनीच मान्य झाला होता. याचा मला आनंद झाला. पुन्हा तो दिवस 6 डिसेंबर 2020चा म्हणजेच बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन होता. हे सुद्धा एक विशेष घडले होते. त्यानंतर 20 डिसेंबर 2020 रोजी ही संकल्पना आसूडगाव पनवेल येथे बुद्ध विहारात मुंबई व नवी मुंबईच्या समन्वयकासमोर मांडली आणि शनिवार दिनांक 26 डिसेंबर 2020 रोजी राज्यस्तरीय समन्वयकांच्या शिबिरात सादर केली. धम्मसंहितेचे सादरीकरण बुद्ध विहार व्यवस्थापन कायद्याद्वारे करण्याचे समीकरण सर्वांसमोर मांडले. यावर सविस्तर चर्चा झाली. सर्वांना हे समीकरण आवडले आणि धम्मसंहिता आणि बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा हे समीकरण सर्वांना मान्य झाले. धम्मसंहिता बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा समीकरण. धम्मसंहिता आणि बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा यांचा संबंध काय? या दोन गोष्टी वेगळ्या आहेत काय असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून या समीकरणाचे स्पष्टीकरण देणे सुद्धा आवश्यक राहील. बुद्ध विहार आणि धम्मसंहिता हे विषय एकमेकांना पूरक आहेत. आचारसंहिता ठरवणे व तिची अंमलबजावणी करणे हे बुद्ध विहाराचे काम आहे. म्हणून बुद्ध विहार व त्याची यंत्रणा कायदेशीर असली पाहिजे. म्हणून धम्मसंहिता व बुद्ध विहार समीकरण बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा हे समीकरण आहे. धम्मसंहिता आपण तयार केली आणि व्यक्तिगत स्तरावरती समाजासमोर ठेवली तरी तिचा कोणीही स्वीकार करणार नाही, दखल घेणार नाही याची मला खात्री होती. याचे कारण असे की 1956 पासून आचारसंहिता मांडण्याचे सांगण्याचे अनेक प्रयत्न झालेले आहेत, परंतु सार्वजनिक स्तरावर त्याची कोणीही दखल घेतली नाही. समाज विस्कळीत, विभाजित व स्वैराचारी झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोणी कितीही चांगली आचारसंहिता दिली तरी तिचा समाजात स्वीकार होईल याची कोणीही खात्री देऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर मी हा निर्णय घेतला आहे की आपण गेली 36 वर्ष निरंतर कार्यरत आहोत. जर आचारसंहिता आपल्याद्वारे निर्माण झाली नाही तर सर्व प्रयत्न वाया जातील. यामुळेच मसुद्याचे समीकरण जुळायला व जुळवायला त्रास होत होता. या सर्व बाबींचा मी खूप सूक्ष्म व गांभीर्याने विचार करून ठरवले की बुद्ध विहाराद्वारे धम्मसंहिता ही संकल्पना यशस्वी होईल. जर बुद्ध विहारांची कार्यपद्धती कायदेशीर झाली तर धम्मसंहितेची बुद्ध विहाराद्वारे अंमलबजावणी यशस्वी होईल. हे समीकरण जुळले. त्याचा सखोल व सविस्तर विचार केल्यानंतर समीकरण अतिशय योग्य असल्याचे लक्षात आले. यातूनच धम्मसंहिता आणि बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा हे समीकरण पुढे आले आहे. धम्मसंहितेच्या पवित्र दस्तऐवजाची सुरक्षितता व अंमलबजावणी फक्त बुद्ध विहाराद्वारे यशस्वी होऊ शकते, याला पर्याय नाही. बुद्ध विहार व्यवस्थापन कायद्याच्या मागणीचे शासनाला निवेदन सादर. बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा याची मागणी शासनाकडे करायला पाहिजे. त्याची तयारी करणे महत्त्वाचे होते, परंतु कोरोनाची दुसरी लहर आली आणि पुन्हा काही काळ घरी बसणे भाग पडले. कोरोनाच्या दुसऱ्या लहरीच्या काळात शासनाला द्यावयाच्या निवेदनाची व स्पष्टीकरणाची तयारी सुरू केली. या काळात निवेदन व निवेदनातील मुद्द्यांच्या स्पष्टीकरणाची पुस्तिका तयार करून ती छापून घेण्याचे कार्य केले. ही सर्व तयारी झाल्यानंतर जानेवारी अथवा फेब्रुवारी 2022मध्ये निवेदन सादर करण्याचा निर्णय झाला होता. तो रद्द करून लवकरात लवकर निवेदन सादर करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे 7 ऑक्टोबर 2021 रोजी मुख्यमंत्री, संबंधित मंत्रालये आणि अधिकारी वर्ग यांना निवेदन सादर केले. 11 ऑक्टोबर रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ आझाद मैदान येथे पत्रकार परिषद घेऊन विषय जाहीर केला. तसेच 12 ऑक्टोबर 2021 रोजी पनवेल येथे या विषयाचे उद्घाटन, पुस्तक प्रकाशन आणि जनसमर्थन अभियान असा तिहेरी कार्यक्रम आयोजित करून तो पार पाडला आणि त्यानंतर या विषयाच्या अभियानावर कार्य सुरू झालेले आहे. अशी मसुद्याबाबतची एकंदरीत सर्व गोष्ट आहे. धम्मसंहिता बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा महाराष्ट्र सरकारने करावा या मागणीची दखल अल्पसंख्याक मंत्रालयाने घेतली. प्रथमदर्शनी मागणी योग्य असल्याचे सांगून मंत्री महोदयांनी ती मान्य केली. त्यानंतर
मी सरकारने या विषयावर अधिकृत बैठक आयोजित करावी यासाठी निवेदन सादर करून त्याचा पाठपुरावा केला. सरकारने निवेदनाला प्रतिसाद देऊन 13 जानेवारी 2022 रोजी बैठक आयोजित केली. या बैठकीत सरकारकडे मागणी केली होती की सरकारने माननीय मंत्री अल्पसंख्याक यांच्या अध्यक्षतेखाली बुद्धविहार कायदा समिती स्थापन करावी व त्यातील निवडक सदस्यांची ॲडव्होकेट दिलीप काकडे यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन करण्यात यावी. सरकारने ही मागणी एका अटीवर मान्य केली आणि ती अट म्हणजे ॲडव्होकेट दिलीप काकडे यांनी बुद्धविहार कायद्याचा मसुदा प्रथम सादर करावा, त्यानंतर सरकार समिती स्थापन करेल. सरकारची ही अट मान्य करून मसुदा बनवण्यासाठी अवधी मिळावा म्हणून मी निवेदन सादर केले. त्याला सरकारने मान्यता दिली. मी अथक परिश्रमाने निर्माण केलेले बुद्धविहार व्यवस्थापन कायदा मसुदा विधेयक अल्पसंख्याक मंत्री यांच्या कार्यालयात दिनांक 17 मार्च 2022 रोजी तर अल्पसंख्याक राज्यमंत्री यांच्या कार्यालयात 23 मार्च 2022 रोजी सादर केले. त्यानंतर दोन्ही मंत्री यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या निर्देशानुसार मसुदा सादर केल्यानंतर मी मागणी केली आहे की महाराष्ट्र सरकारने माननीय मंत्री अल्पसंख्याक विभाग यांच्या अध्यक्षतेखाली बुद्धविहार समिती स्थापन करावी व त्यातील निवडक सदस्यांची मसुदा समिती बनवण्यात यावी. दिनांक 25 मार्च 2022 पर्यंत विषयाची एवढी प्रगती झालेली आहे. पुढील व्हिडिओ ॲडव्होकेट दिलीप काकडे यांनी धम्मसंहितेच्या कार्यासाठी नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया व परिणाम यांची माहिती दिली आहे. व्हिडिओ क्रमांक 8 जरूर ऐकावा. तसेच आपण सर्वच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करून या चळवळीला योगदान अथवा सहकार्य करावं. आपण हा व्हिडिओ ऐकून प्रेरित केल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.